नमस्कार मंडळी, मी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण गुढीपाडवा विशेष मस्त अशी टम्म फुग्यासारखी फुलणारी कोल्हापूर स्पेशल तेलपोळी तयार करत आहोत। आपल्या नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा ही वेगळी असते। आपण आपली नेहमीची पुरणपोळी भरपूर असं कोरडं पीठ लावून तयार करतो, पण ही अजिबात पिठाचा वापर न करता नुसतं तेल लावून तयार केली जाते। आणि तुम्ही सारण बघू शकता, मस्त असा मऊसूत तयार झालेला आहे आणि पुरणपोळी बघून सुद्धा तुमच्या लक्षात आलाच असेल। तर लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी इथे मी 1 कप इतकी चणा डाळ किंवा हरभरा डाळ घेतलेली आहे। हरभरा डाळ घेतलेली आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आणि साधारण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। नंतर भरपूर पाणी घालून साधारण आपल्याला अर्धा ते 1 तास भिजवून घ्यायची। अगदीच वेळ नसेल तर गरम पाण्यात तुम्ही 15 ते 20 मिनिटं सुद्धा भिजवून घेऊ शकता। आता आपण ही डाळ साधारण अर्धा तास बाजूला ठेवून देऊया आणि अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली डाळ तयार झालेली आहे। मस्त अशी छान मऊसूत तयार होते आणि डाळ अशी आधीच भिजवून घेतली तर शिजायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो, झटपट अशी तयार होते। भिजवून घेतलेली डाळ डायरेक्ट कुकरमध्ये घालून घ्यायची। हवं असल्यास तुम्ही तेच पाणी वापरू शकता, पण इथे मी गरम पाण्याचा वापर करणार आहे। त्याच्यामुळे सुद्धा आपली डाळ छान अशी पटकन शिजली जाते। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायचा आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं। साजूक तूप घातल्याने पित्ताचा त्रास होत नाही किंवा डाळ आपल्या पोटाला बाधत सुद्धा नाही। बऱ्याच लोकांना चणा डाळ खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो, तर हे तुम्ही 1 चमचा साजूक तूप नक्की वापरा। आता आपण इथे 1 कप डाळ घेतली होती, त्याच्यासाठी 1.5 कप इतकी कणिक घ्यायची आहे। इथे मी 1 कप आपलं गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा वापरलेला आहे। तुम्ही संपूर्ण मैदा वापरू शकता किंवा संपूर्ण गव्हाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल। कोल्हापुरी तेलपोळी करताना आपल्याला कणिक खूप लवचिक लागते, त्याच्यामुळे मी थोडं प्रमाणात मैदा वापरलेला आहे। आता 1 कप इतकं पाणी घ्यायचं, याच्यात सुद्धा चिमूटभर हळद घालायची आणि हे थोडं थोडं घालून आपल्याला कणिक छान अशी भिजवून घ्यायची आहे। हळद पावडर डायरेक्ट पिठात न घालता आपल्याला अशात पाण्यात मिक्स करून घालायची, म्हणजे रंग छान असं बघा आपल्या पिठाला एकसारखा येतो। आता आपल्याला जास्तीची कणिक मळून न घेता आपण एकदम सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत। आपण नेहमीच्या चपातीसाठी जशी कणिक भिजवतो ना, तशीच भिजवून घ्यायची आणि भरपूर असं याच्यात पाणी घालून घ्यायचं। हवं असल्यास तुम्ही कॉटनच्या रुमालात सुद्धा बांधून घेऊ शकता, पण मी हे डायरेक्ट अशीच पाण्यात बुडून ठेवणार आहे। साधारण आपल्याला ही अर्धा तास ठेवायची आहे। अर्धा तासपेक्षा जास्त ठेवू नका, अर्धा तास भरपूर होतो। आता आपल्याला कणिक भिजते तोपर्यंत डाळसुद्धा छान तयार झालेली आहे। चेक करून बघूया, आपली डाळ छान अशी मऊसूत तयार झालेली आहे। आता तयार झालेली डाळ आपल्याला एका गाळणीवरती गाळून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जो पाणी आहे आपण याची कटाची आमटी करण्यासाठी वापरणार आहोत। बघा डाळ चांगली शिजलेली आहे। आता आपल्याला गाळणीवरती साधारण 5 मिनिटं असं ठेवायचं, म्हणजे संपूर्ण पाणी नितळू द्यायचं आहे आणि तयार झालेल्या पाण्याचं तुम्ही मस्त अशी झणझणीत कटाची आमटी तयार करू शकता। याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की बघू शकता आणि माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता। आता आपल्याला डाळ गरम असताना चांगली मॅशरनी मॅश करून घ्यायची। पोटॅटो मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याने सुद्धा मॅश करून घेऊ शकता, कारण गरम गरम असताना डाळ चांगली मॅश करून घेतली ना, तर अजिबात आपल्याला नंतर पुरण यंत्र किंवा गाळणीतून गाळून घेण्याची अजिबात गरज नाही। मस्त असं मऊसूत पुरण मी तयार करून घेतलेलं आहे। 1 कप आपण चणा डाळ घेतलेली होती, त्याच्यासाठी इथे मी 1 कपच गूळ वापरलेला आहे। तुम्ही सेम प्रमाणात साखर देखील वापरू शकता। आता पुन्हा एकदा मॅशरने मॅश करून घेऊया, म्हणजे जे काही अजून छोटे मोठे डाळीचे कण राहिले असेल ते आपण मोडून घेऊया आणि नंतर चम्मचने एकसारखं मिक्स करत आपल्याला पुरणाला चटका देऊन घ्यायचं। आता जरी तुम्हाला हे मिश्रण सैल दिसत असेल ना, पण थोड्या वेळाने छान असं घट्टसर आपलं पुरण तयार होतो। बघा थोड्या वेळातच छान असं घट्ट तयार झालेलं आहे, कारण आपल्या पुरणात अजिबात पाणी नव्हतं, त्याच्यामुळे जास्तीचा वेळ लागत नाही। छान असं कडेला पुरण सोडायला लागलं की समजायचं मस्त असं पुरण तयार झालेलं आहे। आणि पुरण व्यवस्थित झालं की नाही हे ओळखण्याची एकदम सोपी पद्धत बघा, अशा पद्धतीने चम्मच मस्त मध्ये उभा करायचा। छान असं अजिबात पुरणातलं चम्मच पडत नाही, म्हणजे आपला पुरण परफेक्ट तयार झालेला आहे। पुरण छान मऊसूत राहण्यासाठी 1 चमचा शेवटी साजूक तूप आणि आवडीनुसार वेलची आणि जायफळची पूड घालायची, म्हणजे याच्याने पुरणपोळीला छान टेस्ट येते। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं बघा मस्त मऊसूत पुरण तयार झालेलं आहे।
पुरण न वाटता आपण मस्त असं पुरण तयार केलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवते, अजिबात कुठेही डाळीचे कण राहिलेले नाही. इतकं छान आपला पुरण तयार झालेलं आहे आणि अर्ध्या तासात आपलं कणिकसुद्धा छान असं तयार झालेलं आहे. छान असा लवचिक तयार होतो. अशा पद्धतीने एकदा तुम्ही मस्त असं कणिक भिजून आणि पुरणपोळी करून बघा. खूप छान पुरणपोळी तयार होते. थोडं थोडं तेल लावायचं आणि मस्त असं घट्टसर कणिक आपल्याला तयार करून घ्यायचं. बघा किती छान अशी आपल्याला पाहिजे तशी लवचिक कणिक तयार झालेली आहे. थोडं थोडं तेल लावून मस्त असं मी मळून घेतलेलं आहे. आता आपण आपली नेहमीची पुरणपोळी न करता कोल्हापूर स्पेशल तेलपोळी करतोय, ते पण कमीत कमी तेल वापरून. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. सेम इथे मी प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे, म्हणजे प्लॅस्टिक बॅग, आणि थोडं तेल लावून घ्यायचं. आता आपण पुरण छान असं जास्त भरून घ्यायचं, म्हणजे कणकेचा गोळा छोटा घ्यायचा आणि पुरण भरपूर भरून घ्यायचं, म्हणजे पुरणपोळी खाताना छान लागते. आता आपण मस्त असं बंद करून घेतलेलं आहे. छान असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. असं तुम्ही हाताने थोडं मोठं करून घेऊ शकता, म्हणजे लाटताना अजून सोपं होईल. लाटण्याला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपली पुरणपोळी अजिबात चिटकणार नाही आणि तुटणार सुद्धा नाही. आता नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा ही झटपट अशी तयार होती बरं का. तुम्हाला बघायला सुद्धा म्हणजे थोडं अवघड वाटत असेल, पण खूप सोप्या पद्धतीने तयार होते. बघा अलगद आपल्याकडे म्हणजे बॅग फिरवायची आणि मस्त आपल्याकडे ओढून घ्यायचं लाटण्याच्या मदतीने. बघा छान अशी हलक्या हाताने ही पुरणपोळी बघा मी जेवढी जमेल तेवढी पातळ लाटून घेतलेली आहे. मस्त अशी जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची आणि बघा छान अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. आता आपली प्लास्टिक बॅग आहे त्याच्यामुळे मी हाताने घालून घेतलेली आहे. जर तुम्हाला लाटण्याने किंवा डायरेक्ट घालायला जमत असेल तर तुम्ही तसंसुद्धा घालून घेऊ शकता. मस्त अशी एका बाजूने पुरणपोळी भाजून झाली की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची. इथे मी तुपाचा वापर केलेला आहे, तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. छान अशी पुरणपोळी बघा टम्म फुगलेली आहे आणि रंगसुद्धा बघू शकता तुम्ही आपल्या पुरणपोळीला किती छान आलेला आहे. फुग्यासारखी टम्म फुललेली आपण आज वेगळ्या पद्धतीची तेल पुरणपोळी तयार केलेली आहे. खूप सोपी आहे. फक्त छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवल्या ना तर आपली पुरणपोळीसुद्धा अशीच तयार होणार. आणि पुरणपोळी भाजत असताना एकदम मोठ्या आचेवरती भाजून घ्यायचं, म्हणजे पुरणपोळी छान अशी टम्म फुगली जाते, त्याचसोबत मऊसूतसुद्धा तयार होते. तयार झालेली पुरणपोळी अशा पद्धतीच्या टोपलीत काढून घ्या किंवा जाळीवरसुद्धा काढून घेऊ शकता, म्हणजे पुरणपोळी ओली होत नाही आणि एकदम मऊसुद्धा पडत नाही. बघा छान अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि पापुद्रासुद्धा बघू शकता तुम्ही किती पातळ तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा येत्या गुढीपाडव्याला माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने अशी पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.